सोलापूरच्या मोहोळ नगर परिषदेच्या राजकारणात इतिहास घडलाय। महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अवघ्या 22 वर्षाच्या सिद्धी वसरे हिने नगराध्यक्षपदाचा मान पटकावत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय। सामान्य कुटुंबातून आलेली सिद्धी हिने एका महिन्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि आज ही तरुणी थेट मोहोळ नगर परिषदेची प्रथम नागरिक ठरली आहे। सीएच्या कार्यालयात काम करणारी सिद्धी वसरे हिने अत्यंत कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचत प्रभावी प्रचार केलाय। अवघ्या 22व्या वर्षी नगराध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानं सिद्धी वस्त्रे हिचं सर्वत्र कौतुक होतंय। मोहोळच्या राजकारणात तरुण नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। आज सर्वांनी जे मला संधी दिली की त्यासाठी एवढा मोठा विजय उत्सव आम्ही करतोय। आम्ही सर्व इतके आनंद झालाय आम्हाला की ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्या टीकेवर मात म्हणजे आमचा विजय। कशा पद्धतीने यापुढचा कारभार आपण करणार आहात काय? रमेशजी बारसकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोणती पार्टी न बघता आम्ही सर्व कामे सॉल्व्ह करू। आमचं जे काही उत्तर असेल ते आम्ही कामातूनच देऊ। सिद्धीचं शिक्षण बीकॉम झालेलं आहे, एमकॉम पोस्ट तिथे ॲडमिशन आहे आणि शिवाय ती सीएच्या प्रॅक्टिशनर म्हणून काम पण करते। आणि जेव्हा मोहोळ नगर परिषदेची निवडणूक डिक्लेअर झाली, आरक्षण डिक्लेअर झालं, तेव्हा तिच्याकडे डॉक्युमेंट सगळे क्लिअर असल्यामुळं आम्हाला रमेश बारसकरांनी प्रस्ताव दिला आमच्याकडे की बाबा असं असं महिला आरक्षण पडलेलं आहे। आणि त्यानंतर आमची सगळ्यांची मीटिंग झाली की बाबा सिद्धी त्याच्यामध्ये कॅपेबल बसणारी आहे आणि त्याच्यानंतर मग तिची उमेदवारी त्यांनी फिक्स केली असते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।